स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाश्रमदान एक दिवस एक तास एक साथ हा विशेष उपक्रम आज सकाळी 8 ते 9 या वेळेत ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये उत्साहात संपन्न झाला। या उपक्रमात पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला। त्याचबरोबर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, विभाग प्रमुख, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्वच्छतेच्या या लोकचळवळीतील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, समाजसेवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उपक्रम यशस्वी केला। महाश्रमदानात सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, रेल्वे स्थानके, घाट, नाले, धार्मिक आणि पर्यटन स्थळ, ऐतिहासिक वास्तू, कार्यालयीन परिसर आणि बाजारपेठा या ठिकाणी व्यापक स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले। ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता स्वच्छतेला लोकचळवळीचं स्वरूप मिळालं असून ठाणे जिल्हा स्वच्छतेच्या दिशेनं आदर्श निर्माण करेल असा विश्वास जिल्हा परिषदेचे स्वच्छ भारत मिशन विभागाचे विभाग प्रमुख पंडित राठोड यांनी व्यक्त केलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आणि कार्यकर्त्याला सन्मान देणारा आहे असं सांगत ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बेर्डे यांनी अजित पवार गटाला अखेरचा रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं पक्षात स्वागत केले। अजित पवार यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेतल्यानंतर प्रकाश बेर्डे हे त्यांच्या सोबत गेले होते। आज त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह स्वगृही परतण्याचा निर्णय घेतलाय। प्रकाश बेर्डे आणि उत्तर भारतीय सेल अध्यक्ष, ठाणे जिल्हा अध्यक्ष पंकज पांडे यांच्यासह बाळू चौगुळे, सचिन हनुमंते, रमेश सकपाळ, अनिकेत शेलार, सनी कसबे, राकेश सिंग, विकेश यादव, संजय पवार, रामचंद्र यादव, सर्वेश कुमार, भाग्यश्री जाधव तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्षा साबिया मेमन आदीही उपस्थित होते।
कित्येक वर्ष आपल्यासोबत काम केलेले मात्र काही दिवस आमच्यापासून लांब गेलेले माजी नगरसेवक प्रकाश बर्डे आणि पंकज पांडे यांनी आज एक चांगला निर्णय घेतल्याचं आव्हाड यांनी सांगितलं। त्यांनी आज आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला असून हाडाच्या कार्यकर्त्यांचं आपण स्वागत करतो। तर प्रकाश बर्डे यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीच कळवा-मुंब्रा परिसर विकसित केला असून कधी काळी दुर्लक्षित असलेला कळवा-मुंब्रा आज मुख्य प्रवाहात आला आहे असं सांगितलं। तसंच डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे, या नेतृत्वावरच आपला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रभाग रचनेवरील हरकती सूचनांना प्रशासनानं अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर 270 जणांनी आक्षेप घेतला होता। त्यापैकी एकही हरकत आणि सूचना बदल करण्यात आली नसल्यानं अनेक इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान प्रभाग रचनेला ठाणेकरांकडून विरोध करण्यात आलाय। असं असताना देखील राज्याच्या नगरविकास खात्यानं निवडणूक आयोगाला जैसे थे प्रभाग रचना सुपूर्द केली आहे। अनेक कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक ठाणे महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे पालिका ही सज्ज झाली आहे। त्यानुसार हरकती आणि सूचना धाब्यावर बसवत पालिका प्रशासनानं प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम करून शासन दरबारी पाठवल्यात। त्यामुळे झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकांपाठोपाठ ठाणे महापालिकेच्याही निवडणुका होणार आहेत। ठाण्यात निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनांवर नागरिकांकडून 270 हरकतींचा पाऊस पडला होता। त्या हरकतींवर गणेशोत्सवानंतर सुनावणीचा फार सुरकून प्रशासनानं अंतिम प्रभाग रचना शासन दरबारी सादर केली। ठाणे महापालिका प्रशासनानं नगरसेवक सदस्यांची संख्या आणि प्रभागांची संख्या निश्चित केली। त्यानुसार ठाणे महापालिकेत एकूण 33 प्रभागांमध्ये सदस्यांची संख्या 131 आहे। यामध्ये 4 सदस्यीय प्रभागांची संख्या 32 असून 30 सदस्यीय प्रभागांची संख्या 1 असणार आहे। दरम्यान दसरा संपताच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे। ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 उत्सवाला 22 सप्टेंबर पासून जल्लोषात सुरुवात झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एमसीएच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यातील रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे। या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविताराम, तेजदान गढवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येत आहे। तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जाते। यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबाप्रेमी महोत्सवात सहभागी होत आहेत। ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले। दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात दररोज सहभाग असतो। त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झालाय। याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केलाय। मुख्य कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून काल 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष मुलांसाठी दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ठाणे शहरातील जास्तीत जास्त शाळांचे विशेष विद्यार्थी या दांडिया रास कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावेळी या मुलांसोबतच त्यांचे पालक, शिक्षकही सहभागी झाले होते। या मुलांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसून येत होता। यावेळी त्यांच्यातील विजयी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी या कार्यक्रमाविषयी बोलताना अधिक माहिती दिली। एकनाथ शिंदे साहेब पासून जे सहकार्य आणि 2017 पासून रासरंग ठाण्यामध्ये चालू झालेला आहे। त्याच्यामध्ये एव्हरी इयर आम्ही एक स्पेशल चाइल्ड साठी प्रोग्राम ठेवतो आहे। शिंदे साहेबचा खास आग्रह आहे की आपले जो स्पेशल चाइल्ड आहे त्यासाठी काय करायला पाहिजे। त्याला एवढा मोठा मैदान भेटत नाही, एवढी सगळी संघटना एवढं आयोजन भेटत नाही, तो त्याच्यासाठी खास कार्यक्रम आम्ही एव्हरी इयर एक दिवस ठेवतो आहे। आज 24 तारीखला आपण ठेवलेला आहे। सगळे 350 ते 400 मुले 12 स्कूल से आलेले आहे। त्याला आम्ही नाश्ता देणार, आरामशीर त्याला ऑर्गनाइज केलेला आहे, त्याच्यासाठी सगळी सगवड आहे। तो त्याला आपण शुभेच्छा देतो आणि एव्हरी इयर असाच कार्यक्रम आम्ही चालू ठेवणार।
गोंधळ मांडीला गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये भवानीच्या नावानं. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभेनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जयांबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचं यंदाचं हे 48वं वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचं खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामाचा देखावा, अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा हा भव्य देखावा आहे. 1978 साली ठाण्यातील टेंभेनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्तानं भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचं प्रबोधन व्हावं हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. आज उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिनांक 23 सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सहकुटुंब देवीचा अभिषेक, पूजा आणि आरती मनोभावी केली. त्यावेळी विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवीच्या दर्शनाला भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. दूरहून अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करण्यात आली आहे. यावेळी विविध भजन कीर्तनही सादर करण्यात आलं असून संपूर्ण वातावरण एकंदर भक्तिमय झालं.